छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला थोड्याच वेळात या सगळ्या प्रकरणामध्ये सुनावणी होणार आहे। सुरक्षेच्या कारणास्तव आज सकाळीच त्याला कोर्टासमोर हजर केलं गेलंय। शिवप्रेमींनी गेल्या सुनावणीच्या वेळी घातलेल्या गोंधळानंतर पोलिसांनी हे पाऊल उचललं। कोरटकरने धमकीचा फोन केल्याची, फोनमधील डेटा डिलीट केल्याची तसंच चेन्नईला पळून जाण्याची कबुली दिली आहे। फरार असताना गाड्या देणाऱ्या, मदत करणाऱ्यांचीही नावं दिलेली आहेत आणि त्यांच्या शोधासाठी पोलीस रवाना झालेत। आता कबुलीनंतर पोलीस आणखीन 7 दिवसांची कोठडीही मागणार आहेत। ती विनंती मान्य होते का हे आता सुनावणीनंतर कळेल। दरम्यान 3 दिवसाच्या कोठडीत काय काय घडलं आपण पाहूयात। 25 मार्च 2025ला मध्यरात्रीपर्यंत जुना राजवाडा पोलिसांकडनं कोरटकरची कसून चौकशी करण्यात आली। कोरटकरकडनं काही प्रश्नांची उत्तरं दिली गेली आणि अडचणीचे प्रश्न टाळले गेले। सरकारी भत्त्याप्रमाणे 2 पोळ्या आणि भाजीचा आहार दिला गेला। दरम्यान कोर्टाबाहेर गोंधळ घालणारा आंदोलक पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशांत कोरटकर याला नेत असताना काही दिवसांपूर्वी त्याच्यावरती चप्पल फेकण्याचा प्रयत्न झाला होता आणि ज्या आंदोलकाने चप्पल फेक केली तो आंदोलक आजही न्यायालयाबाहेर होता। सुरक्षेच्या कारणास्तव या आंदोलकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। प्रशांत कोरटकरच्या झालेल्या 3 दिवसांच्या चौकशीमध्ये त्याच्याकडे असलेल्या रोल्स रॉयस कारविषयी त्याला विचारणा करण्यात आली। मात्र ही आलिशान गाडी कोणी दिली त्याचं नाव प्रशांतनं पोलिसांना सांगितलेलं नाही। त्यामुळे कोरटकरचा तो मित्र कोण असा सवाल विचारला जातोय। एकीकडे कोरटकरनं फोन केल्याची कबुली दिली आहे, मात्र त्याने चौकशी दरम्यान कार देणाऱ्या मित्राचं नाव घेण्यास नकार दिलाय। त्यामुळे कोरटकरचा हा खास मित्र कोण आहे ज्याचं नाव त्याने अद्याप घेतलं नाही असा प्रश्न वारंवार विचारला जातोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।